नमस्कार, मी भीमराव लोणारे IBM TV9 न्यूज आणि मिशन महाराष्ट्र न्यूजमध्ये मी आपलं स्वागत करीत आहे। यावेळी नगर परिषद वाडी परिसरामध्ये मी आहे आणि नगर परिषद वाडी परिसरामध्ये जे आहे वंचित बहुजन आघाडीने चे 3 नगरसेवक निवडून आलेले आहेत। आपण बघू शकता हे नगर परिषद वाडी आहे आणि हे इकडलं चित्र दाखवा। वंचित बहुजन आघाडी जे नगरसेवक आहेत ते निवडून आलेले आहेत, आपण बघू शकता। आणि निळा असा गुलाल उधळण इथे होताना दिसत आहे। राजेश जंगले जे आहेत ते वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार होते, ते निवडून आलेले आहेत। एकूणच सांगायचं म्हणजे इथे वाडी नगर परिषदमध्ये भारतीय जनता पक्षाचा नगराध्यक्ष हा निवडून आलेला आहे। तरीसुद्धा इथे वंचित बहुजन आघाडीने एक मुसंडी मारलेली आहे आणि वंचित बहुजन आघाडीचे 3 नगरसेवक इथे निवडून आलेले आहेत। एकूणच बघू शकता इथे वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक निवडून आलेले आहेत नगर परिषद वाडीमध्ये। आम्हाला खूप आनंद झाला। काही नाही काही कामं होती, 10 वर्षापासून काहीच कामं नाही झाले। आता आमच्या इकडे कचरा घर आहे, डमकी यार्डात हे ते बंद होती। आम्ही जवळ जाऊन बोलू शकतो त्या पोराले। वार्ड नंबर काय आहे? 12 आणि 13। 12 आणि 13 मध्ये किती नगरसेवक आले? आता तेवढं जानकारी भेटायची आहे, 4 आले म्हणते। किती नगरसेवक आले? वंचित बहुजन आघाडीचे 4 नगरसेवक निवडून आले। किती नगरसेवक निवडून आले? 4। वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक इथून नगरसेवक निवडून आलेले आहेत। काय वार्ड नंबर होता आणि किती नगरसेवक निवडून आले? 12 प्रभागमधून 1 आला आहे आणि 13 प्रभागमधून 3 आल्या सीटा। आम्ही 4 सीटा आलो, 5 होत्या। 5 पैकी 4 सीटा वंचित बहुजन आघाडीचे। कोण कोण निवडून आलं? राजूभाऊ जंगले, सुनीता मेश्राम, प्रभा उके आणि शीतल नंदागौडी। वार्ड नंबर 12 आणि वार्ड नंबर 13 येथून वंचित बहुजन आघाडीच्या एकूण 4 उमेदवार निवडून आलेले आहेत। 4 नगरसेवक बनलेले आहेत। तिथे 5 सीटा होत्या, त्यापैकी वंचित बहुजन आघाडीने 4 सीटा जिंकलेल्या आहेत आणि हे वाडी नगर परिषद आहे, आपण बघू शकता। या वाडी नगर परिषदेमध्ये भारतीय जनता पक्षाचा नगराध्यक्ष झालेला आहे। तगडा असा बंदोबस्त या परिसरामध्ये लागलेला आहे, आपण बघू शकता। इथे एकूणच जे उमेदवारांचे जे चाहते आहेत, विजयी उमेदवारांचे चाहते ते इथे दिसतात। वंचित बहुजन आघाडीने नगर परिषद वाडी येथे आपले 4 उमेदवार निवडून आणलेले आहेत। वार्ड नंबर 12 आणि वार्ड नंबर 13 राजेश जंगले हे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार होते, त्यांचा पॅनल होता आणि त्यांच्या पॅनलमधनं 4 उमेदवार जे आहेत ते निवडून आलेले आहेत, नगरसेवक झालेले आहेत। आपण बघू शकता हे संपूर्ण नगर परिषद वाडी परिसरामध्ये जे निवडून आलेले जे उमेदवार आहेत त्यांचे हे समर्थक इथे आपल्याला दिसत आहेत। इथे निळा गुलाल लावताना हे दिसत आहेत, बघू शकता। किती आनंद झालेला आहे हे आपण बघू शकता। एकूणच इथे तुम्ही काय सांगाल? वंचित बहुजन आघाडीचे 4 नगरसेवक निवडून आलेले आहेत वाडी नगर परिषदेमध्ये। वंचित बहुजन आघाडीने पहिल्यांदाच चुनाव लढलं वाडी नगर परिषदचा आणि वाडी नगर परिषद भरभर 9 सीटा लढवल्या आणि 4 आल्या। 50% आम्ही रिझल्ट दिला आहे। बाबासाहेबाच्या विचाराने, बाळासाहेबाच्या नेतृत्वावर भरोसा ठेवून आम्ही विजयी हा आंबेडकरी जनतेनं करून दिलेला आहे। BSP सोबत गठबंधन झालं असतं तर आज वाडीचा चेहरा नगराध्यक्षाचं झालं असतं, नगराध्यक्ष हा आंबेडकरी विचाराचा झाला असता, पण काही कारणास्तव युती झाली नाही, त्याच्यामुळे थोडासा हा विजय नगराध्यक्षाचा नाही झाला, पण नगरसेवकाचा हा 4 विजयी उमेदवार झाले। किती उमेदवार होते? एकूण 27 उमेदवार होते, नगराध्यक्षाचा 28 उमेदवार होते। त्याच्यापैकी आमचे वंचितचे 9
9 नगरसेवक लढले, आणखी 4 विजयी झाले. काही अल्पशा 12-14 मतांनी हरलेलो आम्ही. कुठला कुठला वार्ड आहे? आमचा 3 नंबर वार्ड आहे. नाही, आता हे जे निवडून आले ते कुठल्या वार्ड? 12 आणि 13. 12मधनं 1 सुनीता मेश्राम आणि 13मधून 3ही. कोण कोण आले निवडून? एक राजेश भाऊ जंगले, एक उके मॅडम, आणखी एक नागदिवे नंदागौडी मॅडम. 9 उमेदवार उभे होते वंचित बहुजन आघाडीचे, त्यापैकी 4 उमेदवार 12 आणि 13 मधनं निवडून आले. कसा प्रकारे विकास कराल असं या अगोदरही तिथे नगरसेवक होते का? नाही, आमचे वंचितचे एक पण नगरसेवक होता नाही वाडीमध्ये. आता पहिल्यांदाच वंचितने चुनाव लढला आणि वंचितने पहिल्यांदा भरभरून यश संपादन केलं आहे. आमचे कार्यकर्ते हे जमिनीवर काम करणारे आहे, तळागाळात जाऊनशानी काम करण्याचे आहे. बाकी सर्व पक्षांनी पैसा वाटून मत मागितले. आमच्या कार्यकर्त्यांनी फक्त तन्मन धनानं कार्य केले. स्वतःच्या कार्याची पावती म्हणून त्यांनी विजय संपादन केलेला आहे. वंचित बहुजन आघाडीच्या एकूण 9 उमेदवार या वाडी नगर परिषदेच्या चुनावी मैदानात होते, त्यापैकी 4 उमेदवार हे निवडून आलेले आहेत वंचित बहुजन आघाडीचे. आपण बघू शकता इथे हे संपूर्ण निळा गुलाल उधळताना हे वंचित बहुजन आघाडीचे हे कार्यकर्ता दिसत आहेत. आणि भाऊ, काय सांगाल, वंचित बहुजन आघाडीचे एकूण किती उमेदवार उभे होते आणि किती उमेदवार कोणत्या वार्डातून निवडून आले? सर्वप्रथम मी तुम्हास नमस्कार, जय भीम. आमच्या वाडी नगर परिषदमध्ये सार्वत्रिक निवडणूक 2025मध्ये वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आम्ही 9 उमेदवार आणि 1 नगराध्यक्ष अशी आम्ही ह्या ठिकाणी लढलो. पण आमच्या 9मधून आमच्या वंचित बहुजन आघाडीच्या 2 सीटा आल्या. ह्या सीटामधून प्रभाग 13मधून, प्रभाग 12मधून आमच्या सुनीताताई मेश्राम आणि प्रभाग 13मधून राजेश जीवन जंगले असे 2 उमेदवार आमचे निवडून आले आहे. आम्ही 9 सीटा लढवल्या. 9मधून आमच्या 2 आल्या आहे आणि ह्या नक्की विजय ह्या आमच्या वंचित बहुजन आघाडीच्या सर्व उमेदवारांचा विजय आहे. 9मधून 2 आल्या म्हणता, कोणी म्हणतात 4 आल्यात. नाही, खरी परिस्थिती मी आतमध्ये सकाळपासूनच्या आतापर्यंत आखरीच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत मी त्या ठिकाणी राहिलो. ह्या ठिकाणी पूर्ण वंचित बहुजन आघाडीच्या फक्त 2 सीटा आल्या. एक प्रभाग 12मधून लेडीज आणि प्रभाग 13मधून जेंट्स असे 2 सीटा वंचित बहुजन आघाडीच्या आल्या. किती तुम्ही काय सांगाल? तुम्ही नगरसेवक झालेला आहात. आम्हाला त्यांनी सांगितलं की प्रभाग 13मधून 3 सीटा आल्या आणि 12मधून 1 आले असं सांगितलं. आम्ही तेच म्हटलं. आता ते सांगत आहेत. दादा, खरी परिस्थिती काय आहे? कोणी 4 म्हणतात, कोणी 2 म्हणतात. तुम्ही 2. हे कसं आहे, इथं हजारोच्या संख्येने ह्या ठिकाणी लोक आहेत. यांना बरोबर आवाज येऊन आला नाही आहे ना, म्हणून त्यांना काही समजून आलं नाही. पण ह्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या 2 सीटा आल्या आहेत आणि ह्या कौल आम्ही मान्य केला आहे. 9 सीटामधून आम्ही 2 सीटा ह्या जिंकल्या. वंचित बहुजन आघाडी येणाऱ्या काळामध्ये 25-27 सीटा निवडून आम्ही 10-15 सीटा काढू. तुमचं नाव काय आहे? माझं नाव मी नितेश जीवन जंगले. मी वंचित बहुजन आघाडीचा एक कार्यकर्ता आहे आणि कार्यकर्ता बनून आम्ही ह्या ठिकाणी निवडणूक लढलो आणि निवडून आलो. कोणकोणत्या वार्डातून निवडून आलेले आहेत? आम्ही प्रभाग 12मधून आणि प्रभाग 13मधून. प्रभाग 12मधून 1 सीट आमची आली आहे आणि प्रभाग 13मधून 1 सीट आमची निघाली आहे. धन्यवाद. वाडी नगर परिषदेमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या 4 सीटा निवडून आल्या अशी अफवा पसरलेली होती, परंतु मी खरी बातमी जे आहे जंगले बंधू आहेत त्यांनी दिलेली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या 2 सीटा वार्ड नंबर 12 आणि वार्ड नंबर 13मधनं निवडून आलेल्या आहेत. एकूण 9 जागेवर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार उभे होते, त्यापैकी वंचित बहुजन आघाडीचे 2 उमेदवार निवडून आलेले आहेत, वार्ड नंबर 12 आणि वार्ड नंबर 13. आपण बघत राहा IBM TV9 न्यूज मिशन महाराष्ट्र न्यूज. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू नका. धन्यवाद, नमस्कार.